येथे पहा आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणात सुरुवात। किती महिलांच्या खात्यात पैसे आले, अधिकृत आकडा आला समोर। त्याचबरोबरीने आता तुम्ही इथे पाहू शकता, आता लगेच पाहून घ्या यादीत आपले नाव आहे का नाही, म्हणजे यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर आताचा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेत किंवा ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे आले नाहीत, त्या सर्वच माता भगिनींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर मी आहे अजित पालव आणि आपण पाहत आहात कोकणची गजाली। तर आजच्या व्हिडिओमध्ये किती टक्के महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे आणि किती टक्के महिला वंचित आहेत लाभापासून, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। त्याचबरोबरीने ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांना त्यांचं नाव यादीमध्ये चेक सुद्धा करता येणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर येथे पाहू शकतो लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, महिलांना मिळाला दिलासा। आता ही बातमी कधीची आहे पाहू शकता, 29 सप्टेंबर म्हणजे कालची ही अपडेट आपणाकडे आलेली आहे। संपूर्ण अपडेट आपण पाहून घेऊया। तर येथे आपण पाहू शकता, राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे। आता पुढे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणात सुरुवात झाली आहे। यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे। काहींच्या खात्यात 4,500 तर काहींच्या खात्यात 3,500 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात जरा खाली पाहूयात पुढे काय आहे। त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात तिसरा टप्पा जमा झाला आहे याचा अधिकृत आकडा समोर आला आहे। तसेच तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालं आहे हे देखील जाणून घेऊया। तर आता बऱ्याच महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला नाही आणि त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की आमच्या अर्जाचं नेमकं काय झालं। त्यांनी ते नमूद केलं आहे, हे देखील जाणून घेऊया। तर पुढे पाहूया काय म्हणतात। राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे। त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1,545.47 कोटी रुपयाचा लाभ हस्तांतर करण्यात आला आहे आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयाचा लाभ हस्तांतर करण्यात आला आहे। आता पुढे पाहू शकतो, त्या महिलांचे अर्ज मंजूर पण बँकेत किती पैसे येणार। आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना किती पैसे मिळणार आहेत तेही आपण आता इथे पाहून घेऊयात। आता येथे पहा, तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयाचा लाभ हस्तांतर करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांचा तिसरा हप्ता देण्यात आला आहे आणि ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही एकत्र हप्ते म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर देण्यात आले आहे, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। आता इथे पहा, काही महिलांना कालपर्यंत अनेक महिलांना ज्यांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 3 महिन्याचे पैसे आले आहेत, परंतु अजूनही काही महिला आहेत ज्यांना अजून लाभ मिळालाच नाही आहे। तर आज 30 सप्टेंबर आहे, आज तुम्ही बँकामध्ये जाऊन चेक करा, अन्यथा तुमच्या ॲपमध्ये जर तुम्ही बँक बॅलन्स चेक करू शकत असाल तर एकदा चेक करून घ्या। आज येण्याची दाट शक्यता आहे, कारण आज त्यांनी सर्व महिलांना पैसे मिळून जातील असं ठामपणे सांगितलं होतं। हे पहा, इथे पाहू शकतो, दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे। ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्या महिलांना लाभ हस्तांतर करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे।
आता येथे पहा, हाच प्रश्न काल आपण मांडला होता. 4,500 ज्यांच्या खात्यात आले नाही त्यांनी पुढे काय करायचं, तर त्यांनी काय म्हटलंय पाहूया. ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत, पण तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 30 सप्टेंबर म्हणजे आज. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता पाहू आज होतात की नाही जमा. तर येथे पहा, त्यांनी हे सांगितलं आहे की युद्ध पातळीवर याच्या संदर्भात काम चालू आहे, म्हणजेच तुम्हाला आज पैसे येतील. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं की समजा 30ला नाही आले तर 1 किंवा 2 तारीखपर्यंत तुम्हाला पैसे जे आहेत ते नक्कीच मिळतील. आता येथे पहा, योजनेची अंमलबजावणी आणि प्रक्रिया. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आणि 1,500 रुपये अशा 2 वेगवेगळ्या रकमा जमा होत आहेत. मात्र काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही. यामागे विविध कारणे असू शकतात, जसं की अर्जाची छाननी प्रक्रिया, बँक खात्याची माहिती तपासणी किंवा इतर प्रशासकीय कारणे. आता इथे लक्षात घ्या की ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनाही घाबरायचं नाही आहे, कारण तुमच्या अर्जाची छाननी आहे ती प्रक्रिया जी आहे ते काही प्रोसेस जी आहे ते अजून चालू आहे, त्यामुळे विलंब होतो आहे, पण पैसे हे येणार नक्की, असं त्यांचं म्हणणं आहे. आता येथे पहा, लाभार्थी यादी आणि पात्रता तपासणी. योजनेच्या लाभार्थीची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ज्या महिलांची नावे समाविष्ट आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक अर्जदार महिलेने आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. ही यादी तपासण्यासाठी खालील पद्धत वापरू शकतो. आता कोणती पद्धत आहे तेही आपण पाहूयात. आता ही पद्धत पाहून घ्या. गुगलवर आपल्या जिल्ह्याचे नाव टाकून शोध घ्यावा. उदाहरणार्थ धुळे कॉर्पोरेशन असे टाईप करावे. शोध परिणामामध्ये माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी असा पर्याय दिसेल. आता शोध परिणाम म्हणजे सर्च, जिथे आपण सर्च करतो तिथे त्यावर क्लिक करावे. नवीन पृष्ठावर यादी डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करून यादी डाउनलोड करून घ्यावी. आता तुम्हाला काय करायचं आहे, गुगल ॲप ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला सर्चमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव टाकून पुढे कॉर्पोरेशन असं टाईप करायचं आहे आणि सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. तिकडे तुम्हाला एक पर्याय दिसेल लाभार्थी यादी. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे एक डाउनलोडचं ऑप्शन येईल. मी तुम्हाला इथे तुम्ही यादी पाहू शकता. अशा प्रकारे डाउनलोडचं ऑप्शन येईल. तेथे क्लिक केल्यावर तुमची यादी डाउनलोड होईल. पण तेथे पुढे तुम्हाला एक कॉलममध्ये ऑप्शन दिसेल. तुमचा जो वॉर्ड क्रमांक आहे 1, 2, 3, 4 जो वॉर्ड क्रमांक आहे तो सिलेक्ट करून तुम्हाला यादी जी आहे ते डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव कुठे आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे. आता त्यांनी इथे यादीत नाव नसल्यास काय करायचं आहे तेही सांगितलं आहे. इथे पहा, जर एखाद्या महिलेचे नाव यादीत नसेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता अशा परिस्थितीत संबंधित महिलेने आपल्या जिल्ह्यातील योजनेच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेणे उचित ठरेल. आता जर तुमचं नाव नसेल किंवा लाभ मिळाला नाही तर तुमच्या जिल्ह्यातील जो अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून याबद्दलची माहिती देऊ शकता. आता आशा करतो तुम्हाला बहुतेक सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेलच. तरीही तुम्हाला काही अजून शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर अशा पुढील अपडेट्ससाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा आणि हा व्हिडिओ जितका होऊ शकेल तेवढ्या माझ्या माता भगिनींना शेअर करा, जेणेकरून त्यांना याबाबतची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.